प्रत्येकाच्या घरात असं एक ना एक तर खादाड राहतेच बघा. नुसतं खायचं सुचतंय त्याला. कुणी आजारी कडू मरू वाचू काही हो, दुनिया काही बी जाळ लागू फुकू काही हो, तिथं कुठं युद्ध पडू कुठं बॉम्ब पडू काही नाही, त्याला नुसतं खायचं पडते. घरात चांगलं वंगळं का खायला ती सगळं पार करणार, पाहुण्यारोळ्याला आणलेलं ती पार करणार आणि रात्रंदिवस नुसतं खायचं बोलणार, नुसतं ही खायला. त्या माणसाला तुम्हाला सांगते मी का, कुठं गल्ली बोळात गावात कुठल्या शिटीत कुठं खायला का चांगलं मिळते फक्त त्याला माहीत राहते बघा. घरात त्यालाच माहीत राहते. त्यानं असं वाटत नाही आपण का जगण्यासाठी खावला लाव, पण त्यानं का खाण्यासाठी जीवन जगलाले असं वाटते बघा. असलं खादाड एक ना एक तर राहतंय म्हणजे राहतंय. तुमच्या इकडे आहे का असलं खादाड? आमच्या इकडे तर आहे बघा. तुम्हाला काय सांगू, त्याला नुसतं खायचं खायचं. रात्री 11ला द्या, 12ला द्या, 2ला द्या, 3ला द्या, पहाटे 4ला झोपीतून उठवून द्या, कुठून बी द्या. आणि जेवलं की लगेच नाश्ता, लगेच जेवण, लगेच चहा, लगेच पाणी सरबत काय बी. त्याला रडे म्हणजे कुठं बी रडे. असं की कुठं आपल्या मोठ्या कामाला जायला कसं मग युद्धावर जायला माणूस रडे होते कोणी, तसं खायला प्यायला ती खादाड माणूस रडे राहते बघा. असे नमुने खादाड असतात कोणी. आरा लोकाच्या सुद्धा ताटातलं बघून त्याच्या पोटात दुखते. ती बी घेऊ काय की, ती बी खाऊ काय की. लोकाचं बी कुणाला काही काढून ठेवलं घरात काही नाही माहितीनं खायला नाही बाजूला, ती बी त्याला खायचं असतं. एवढे इद्रे नमुने असतात बघा. तुम्हाला सांगते, मेंदू एवढा बारका मेंदू, गुडघ्यात मेंदू राहते त्यांचा. खाऊन 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 मेंदू कमजोर होते आणि शरीर दांडगच्या दांडग होते बघा असं. आणि ती मेंदू कमजोर झाल्यामुळे त्याने विचार दुसरा काहीच करत नाही भविष्यात, का करायचे का नाही का बनायचे ती काही नसते. शिक्षणाशी देणं घेणं नसते, कुणाशी देणं घेणं, नुसतं खाण्याशी देणं घेणं राहते फक्त. अशा आहेत का तुमच्याकडे नमुने? असतील ग माय, सगळीकडे असतात. हां, पाठवा मग त्या नमुन्याला, शेअर करा ही व्हिडिओ. खादाड कुठलं ग माय, नाहीतर काय.